मुस्लिम समाजाचा म्हणा किंवा इस्लाम धर्माला फॉलो करणारे म्हणा, त्यांचा प्रथम ग्रंथ जो आहे तो कुराण आहे ॲक्च्युली. आणि कुराणामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्या तंतोतंत पालन करण्याचं म्हणा किंवा त्याच्यावर चालण्याचा मुस्लिम समाज जो आहे तो पूर्णपणे प्रयत्न करत असतो. आज जगभरामध्ये असे देखील लोक आहेत जे कुराण वाचून जे आहेत ते बॉम्ब ब्लास्ट देखील करतात. आपण काय कुठल्या गोष्टी नाकारणार नाही का? आपण काय नुसतं चांगलं 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 गोड गोड बोलायचं ह्या पद्धतीने नाही चालणार. कुराण वाचताना आधी पैगंबर साहेबांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. मोहम्मद शमी पाणी प्यायले बरोबर, तर त्याला कोणीतरी मौलानांनी विरोध केला. ते नेमकं प्रकरण काय होतं? अशा पद्धतीची जी आहे ती गाढवाप्रमाणे वक्तव्य आपण करतो, ह्याची खरं तर त्या मौलानांना लाज वाटली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, हे काही ठराविक दिवसांचे उपवास आहेत, तर तुमच्यापैकी जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उरलेले उपवास करावेत. म्हणजे सूट दिलेली. आता कुठलाही मौलाना येतो, मशिदीमध्ये काहीही बोलतो, ठीक आहे, कुठलाही मौलाना येतो मीडियामध्ये येऊन काहीही बोलतो, बरळतो, मात्र ते खरंच कुराणामध्ये लिहिलेलं आहे का? बरं, ते कुराणामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते खरंच या काळामध्ये लागू होऊ शकतं का? हे विचार करणार कोण? ज्या रोजा बाबतीमध्ये ते मौलाना शहाबुद्दीन रिझवी बोलले ते फक्त पोटाच्या रोजा बाबतीत बोललेले आहे. काही मदरशांमध्ये मुलांचे भगवद्गीता देखील पाठ आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मराठी शाळांमध्ये पण असे विद्यार्थी मिळणार नाहीत, असे काही मदरसांमध्ये मिळतात. मग माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मुस्लिम लोकांना आव्हान आहे की तुम्ही जे कुराण आहे ते तुमच्या मातृभाषेमधून वाचा. मग ते मातृभाषा तुमची मराठी असू शकते, हिंदी असू शकते, उर्दू असू शकते, पण ती वाचा. नमस्कार. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. मुस्लिम धर्मियांसाठी रमजानचा महिना अत्यंत पवित्र असं मानला जातो. या महिन्यात मुस्लिम समाजातील जे नागरिक असतात ते रोजा पकडतात, ईश्वराची प्रार्थना करतात, अल्लाची उपासना करतात. रमजान महिन्याचं अत्यंत महत्व आहे आणि या महिन्यातच कुराणचं वाचन केलं जातं. कुराण म्हणजे मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ. कुराणचं नेमकं महत्व काय? कुराणमध्ये काय शिकवण दिली गेलेली आहे? कुराणविषयी समज आणि गैरसमज. तर याबाबत आपल्यासाठी चर्चा करण्यासाठी आहेत पैगंबर शेख. नमस्कार. पैगंबर शेख यांची ओळख शिवरायांचा मावळा अशी देखील आहे. मुस्लिम समाजात ज्या अनिष्ट रूढी परंपरा असतात, ज्या चुकीच्या धारणा असतात, त्या मुस्लिम समाजामध्ये समाज सुधारण्याचं काम देखील पैगंबर शेख करतात. तर सर, स्वागत आहे तुमचं आमच्या वन इंडिया मराठीमध्ये. धन्यवाद. सर, आपण थेट कुराणला हात घालू की मुस्लिम समाजात कुराणचं नेमकं महत्व काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही जे सांगितलं की मुस्लिम धर्मीय, तर मुस्लिम धर्मीय नाही, इस्लाम धर्मीय आहे. ओके. आणि इस्लाम धर्माला फॉलो करणारे जे आहेत ते मुस्लिम आहे, असं आहे ते. आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हणालात की कुराण जे आहे या महिन्यात वाचन केलं जातं, तर तसं नाही. कुराण हे 365 डेज कधीही वाचन करू शकता. मात्र या महिन्यामध्ये बरेच जे आहे ते कुराण वाचकांची संख्या जी आहे ती मुस्लिम समाजामध्ये वाढत असते. तर मुस्लिम समाजाचा म्हणा किंवा इस्लाम धर्माला फॉलो करणारे म्हणा, त्यांचा प्रथम ग्रंथ जो आहे तो कुराण आहे ॲक्च्युली. आणि कुराणामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्या तंतोतंत पालन करण्याचं म्हणा किंवा त्याच्यावर चालण्याचा मुस्लिम समाज जो आहे तो पूर्णपणे प्रयत्न करत असतो. मात्र हे करत असताना मला असं वाटतं की आधी त्याच्यात नक्की काय लिहिलं आहे ते आधी जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की मी बऱ्याच ठिकाणी या गोष्टी बोलत असतो की कुराणातल्या अशा खूप साऱ्या आयती आहेत ज्या आयतींचा आणि या काळाचा दुरान्वयही संबंध लागत नाही. तसेच बऱ्याच आयात ज्या आहेत त्या कालबाह्य झालेल्या आहेत, म्हणजे त्या या काळामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही लागूच करू शकत नाही. आता या गोष्टी मांडल्यानंतर खूप सारे लोक जे आहेत ते याला विरोध करतात. मात्र ते विरोध करणारे जे लोक आहेत त्या विरोध करणाऱ्या लोकांनी तरी कुराण वाचलंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आता मुस्लिम समाजामध्ये लोक जे कुराण वाचतात ते वाचतात अरबी भाषेमध्ये. त्यांना त्याच्यात काय लिहिलंय काहीच माहिती नाही. आता आपल्या काळामध्ये साधारण इंग्रजी शिक्षणाची जी सुरुवात आहे ती 5वी पासून माझ्या काळामध्ये झालेली आहे, ठीक आहे. त्यावेळेसपासून ABCD आपण शिकत होतो. साधारण 7वी 8वी किंवा 9वी मध्ये गेल्यानंतर आपल्याला इंग्रजी वाचता येत होतं, मात्र ते काय लिहिलंय हे आपल्याला समजत नव्हतं. तशी परिस्थिती बहुतांश मुस्लिम समाजातील लोकांची कुराण बाबतीत आहे की त्यांना अरबी मधलं जे आहे अलिफ बे ते वगैरे ते सगळ्या गोष्टी तर येतात, अरबी मधलं वाचायला तर येतं, मात्र त्याचा अर्थ काय आहे हे 1% देखील मी तर म्हणतो माहित नसतं. म्हणजे एक प्रकारे पारायण केलं जातं पण अर्थ नाही समजला. पारायण केलं जातं, ते फक्त वाचलं जातं. आणि ते वाचलं कशासाठी जातं की आपल्याला पुण्याही काहीतरी मिळेल बाबा, पुण्य काहीतरी मिळेल, या उद्देशाने त्याचं वाचन केलं जातं. मग
रमजानचे जे रोजे आहेत त्याच्यानंतर तरावीची नमाज असते, तर त्या तरावीच्या नमाजमध्ये देखील सलग 30 दिवस कुराणचे जे आहे त्या नमाजमध्ये पारायण होतात. मात्र त्याच्यात लिहिलंय काय बुवा हेच माहिती नाही. मग माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मुस्लिम लोकांना आव्हान आहे की तुम्ही जे कुराण आहे ते तुमच्या मातृभाषेमधून वाचा. मग ते मातृभाषा तुमची मराठी असू शकते, हिंदी असू शकते, उर्दू असू शकते, पण ती वाचा. आज बरेच जण नमाजला तुम्ही पाहताय शुक्रवारच्या जातात, त्या ठिकाणी नमाजमध्ये बयान वगैरे ऐकतात, काही मौलाना काहीही बोलतात, काहीही होतं. मात्र त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे माहीतच नसतं. मग ते माहिती करून घेण्यासाठी आपण सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे की ते वाचलं पाहिजे. पैगंबर साहेब म्हणतात की त्यांचं कुराणमध्ये जो पहिला शब्द आहे तो इकरा, वाचा असा आहे. मात्र ते वाचलंच नाहीये. म्हणजे थोडक्यात एक धर्मग्रंथ आहे आणि हा वाचल्याने आपल्याला काहीतरी पुण्य मिळणार आहे ह्या हेतूने कुराण वाचलं जातं. बरोबर त्याचा अर्थ मुळात समजून घेतला जात नाही आणि त्यामुळे आणि गैरसमज होतात असं आपल्याला म्हणायचं आहे का? बरोबर ना. ते वाचलेलंच नाही. आता कुठलाही मौलाना येतो, मशिदीमध्ये काहीही बोलतो, ठीक आहे. कुठलाही मौलाना येतो, मीडियामध्ये येऊन काहीही बोलतो, बरळतो. मात्र ते खरंच कुराणामध्ये लिहिलेलं आहे का? बरं, ते कुराणामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते खरंच या काळामध्ये लागू होऊ शकतं का? हे विचार करणार कोण? हे विचार ते करणार जे लोक त्या गोष्टी फॉलो करतात. मग त्या लोकांनी ते वाचणं गरजेचं आहे ना. तुम्ही ज्या गोष्टी फॉलो करता त्या खरंच त्याच्यामध्ये आहेत का नाही ते बघणं गरजेचं आहे ना. मग ते बघणारच नसाल तुम्ही तर काय फायदा. आजपर्यंत माझी यंदाची 9वी वेळ आहे कुराण वाचण्याची, आणि आता या 9व्या वेळी मी कुराण जे आहे ते मराठीतून वाचतोय. आणि माझं आतापर्यंत जे काही कुराणचं वाचन झालेलं आहे ते हिंदीमध्ये आणि मराठीमध्येच वाचन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यात काय लिहिलंय याच्यासाठी मी बऱ्याच जणांशी माझी चर्चा, डिबेट वगैरे या गोष्टीला मी तयार असतो. म्हणजे थोडक्यात धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं ज्ञान हे वेळकाळ परिस्थितीनुसार बदलतं किंवा ते बदललं पाहिजे किंवा त्यात बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? मुळात कुराणामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत ते त्या त्या काळानुसार, ज्या गोष्टी पैगंबर साहेबांसोबत तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या घडल्या त्या काळानुसार आलेल्या आहेत. त्यातल्या बऱ्याच गोष्टींचा जो काही हे म्हणतात की बोध म्हणा, किंवा बऱ्याच गोष्टींचं जे काही या काळाशी तुम्ही त्याला जोडूच शकत नाही. लांब म्हणजे लांब काळाशी सुसंगत असलेल्या काळाशी सुसंगत जे आहे ते जोडूच शकत नाही आपण. आता कुराण जे आहे ते इतर धर्मग्रंथांप्रमाणे कुराण नाही. जसं तुम्ही भगवद्गीता वाचता, जसं तुम्ही काय म्हणतात बायबल वगैरे वाचता, या इतर धर्मग्रंथांत आणि कुराणमध्ये फरक आहे. कुराण वाचण्याच्या आधी माझं असं सांगणं राहील की पैगंबर साहेबांचं जे चरित्र आहे ते वाचणं गरजेचं आहे. कारण चरित्रामध्ये काय येतं की अरबची भौगोलिक परिस्थिती काय होती, अरबमध्ये पैगंबर साहेबांच्या येण्याआधी रूढी परंपरा काय होत्या, आणि त्या रूढी परंपरांच्या विरोधामध्ये पैगंबर साहेबांनी कसा सुधारणावादी विचार मांडला, कसा पुरोगामी विचार मांडला, या गोष्टी तुम्हाला चरित्रामधून मिळतात. या गोष्टी तुम्हाला कुराणामधून देखील मिळतात. मात्र त्या कुठे मिळतात? त्या गोष्टी तिथे मिळतात ज्यावेळेस त्याचा संक्षिप्त स्वरूपामध्ये गोष्टी दिलेल्या असतील. नाहीतर ट्रान्सलेशन मधून काहीच कळत नाही, काहीच कळत नाही ट्रान्सलेशन मधून. बऱ्यापैकी म्हणजे समजतच नाही अशातला भाग नाही, मात्र परिपूर्णपणे कळत नाही. म्हणजे आता त्याच्यामध्ये एक आयत अशी आहे की हे लोक म्हणतात की ज्या गोष्टी आम्ही करतोय आत्ताच्या घडीला, या जे काही व्याभिचार हे करतात, ज्या काही अश्लील गोष्टी या करतात, हे लोक म्हणतात की आमच्या पूर्वजांनी देखील या गोष्टी केल्या होत्या म्हणून आम्ही या गोष्टी करतोय. तर यांना सांगा की अल्लाहने अशा प्रकारची कुठलीही गोष्ट याच्या आधीही सांगितली नाहीये आणि तुम्हाला देखील अल्लाहने या गोष्टी सांगितलेल्या नाहीत. आता याच्यातून तुम्ही काय बोध घेणार? हे फक्त कुराणाचं ट्रान्सलेशन आहे एका आयतचं, याच्यातून तुम्ही बोध काय घेणार? आता ज्यावेळेस संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये पाहता, तर त्या काळामध्ये पैगंबर साहेबांच्या येण्या अगोदर हजला जे लोक जातात, आता काबा तुम्ही पाहताय मक्कामध्ये, तर त्या ठिकाणी पुरुष आणि स्त्रिया ज्या आहेत त्या काही स्त्रिया आणि काही पुरुष हे नग्न अवस्थेमध्ये प्रदक्षिणा घालायचे काबा गृहाला. आणि त्याच्या विरोधामध्ये, त्या रूढी परंपरेच्या विरोधामध्ये ही जी आयत आहे ती कुराणामध्ये आलेली आहे की ह्या ज्या काही गोष्टी आहेत या अनिष्ट आणि रूढी परंपरा आहेत, याचे कुठलेही आदेश अल्लाहने दिलेले नाहीत, याच्या आधीही दिलेले नव्हते आणि आत्ताच्याही कम्युनिटीला दिलेले नाही. मग माझा प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे विरोध होतो, ज्या प्रकारे सांगितलं जातं, यांचा हेतू नक्की काय असतो? आता एक उदाहरण देता येईल आपल्याला. मोहम्मद शमीने ग्राउंडवर, मोहम्मद शमी पाणी प्यायले, बरोबर? तर त्याला कोणीतरी मौलानांनी विरोध केला. ते नेमकं प्रकरण काय होतं? त्याला तुम्ही कशा अँगलने बघता? म्हणजे योग्य होतं की अयोग्य होतं? ते पूर्णपणे अयोग्य आहे. ऍक्च्युली काय गोष्टी आहे की कुराणामध्ये रोजा संदर्भात देखील गोष्टी लिहिलेल्या आहेत. सूरे अल बकरामध्ये जे आहे आयत क्रमांक 183 पासून 185 पर्यंत दाखवू शकतो ना मी? हो, दाखवू शकतो. हा, आता सूरे अल बकरा आहे इथे, आणि
असं काही तुमच्या मागे दाखवणारे अशातला काही भाग नाहीये. हे इमानधारकांनो विहित केले तुमच्यावर उपवास, जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांच्या अनुयायींवर, जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल. आता ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, हे काही ठराविक दिवसांचे उपवास आहेत, तर तुमच्यापैकी जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उरलेले उपवास करावेत. म्हणजे सूट दिलेली आहे. बरं, आता दुसरी गोष्ट, ज्या लोकांना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल परंतु उपवास करणार नाहीत, त्यांनी दुर्बलांना मोबदला फिदिया म्हणून जेवू घालावे. म्हणजे त्याला हे पण दिलेलं आहे सूट. एका उपवासासाठी एका दुर्बलाला जेवू घालावे. आणि जो स्वेच्छापूर्वक अधिक भले करील तर ते त्याच्या स्वतःसाठीच भले आहे, परंतु जर तुम्ही जाणले तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे की तुम्ही उपवास करावा. आता हे उपवास करावा ते सांगितलंय, मात्र जर कोणाला जमत नसेल तर त्यांना पर्याय दिलेला आहे. त्याच्यात पण 185 मध्ये पण तेच लिहिलेलं आहे की रमजान महिन्यामध्ये कुराणचे अवतरण झाले, मानव जातीकरता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला या महिन्याचा लाभ होईल त्याने या महिन्याचे पूर्ण उपवास करावे, आणि जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील उपवास काळानंतर उपवासाची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो, अडचणी इच्छित नाही. म्हणजे थोडक्यात कुराण लिहिणाऱ्या पैगंबर साहेबांनी देखील किंवा ते कुराणात जे नमूद केले त्याच्यात सुद्धा सवलत दिलेली आहे. सवलत दिलेलीच आहे ना, मुळात तिथं स्वतःच आयातमध्ये सांगते ना की अल्लाह तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू इच्छित नाही, सुविधा निर्माण करू इच्छितो, आणि निर्माण केलेल्या आहेत सुविधा, नाही अशातला भाग नाही. रोजा ठेवण्याची कारणं जी आहेत ती ईशपरायंत, म्हणजे रोजाच्या अवस्थेमध्ये माणूस जो आहे तो अधिक धार्मिक होतो. रोजा ठेवणे म्हणजे तो काय फक्त पोटाचा रोजा नसतो. ज्या रोजा बाबतीमध्ये ते मौलाना शहाबुद्दीन रिझवी बोलले ते फक्त पोटाच्या रोजा बाबतीत बोललेले आहेत. रोजा हा तुमच्या नजरेचा असतो, रोजा हा तुमच्या कानाचा असतो, रोजा हा तुमच्या वाणीचा असतो, रोजा हा तुमच्या हाताचा पायाचा पण असतो. की या 30 दिवसांमध्ये, तसं तर 365 दिवसच, मात्र माणूस हा चुकतो, कायम चुका करणारा प्राणी आहे. मात्र या 30 दिवसांमध्ये तुमच्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडू नये त्याला म्हणतात रोजा. आणि मौलाना ते शहाबुद्दीन रिझवी जे आहे ते फक्त पोटाच्या रोजा बाबतीत बोलत आहेत. पोटाच्या रोजाशी फक्त इस्लामच्या रोजाचा संबंध नाहीये, त्या मौलानांच्या रोजाचा संबंध असू शकतो. म्हणजे रोजा काळात कोणतेही चुकीचं आचरण घडू नये हा त्याचा मुख्य हेतू असतो. हा त्याचा मुख्य हेतू आहे. दुसरी गोष्ट, मोहम्मद शमी सारख्या प्लेयरच्या बाबतीत बोलताना आपण एक काय म्हणतात की दायरा म्हणा किंवा एक मर्यादा ठेवली पाहिजे. तो इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू होणे म्हणजे गल्लीमध्ये क्रिकेट खेळणं असं नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत करावी लागते. जेवढी स्पोर्ट्समनला जेवढी प्रॅक्टिस महत्वाची असते तेवढंच त्याचं डाएटही महत्वाचं असतं. एका स्पोर्ट्समनचा 50% जे आहे डाएट किंवा 70% जे आहे ते डाएटवर गोष्टी डिपेंड असतात, त्याचा परफॉर्मन्स कसा असतो. आणि अशा स्पोर्ट्समन ज्यावेळेस एक महत्वाची ICC चॅम्पियन ट्रॉफी खेळत असताना अशा पद्धतीची जी आहे ती गाढवाप्रमाणे वक्तव्य आपण करतो, ह्याची खरं तर त्या मौलानांना लाज वाटली पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की त्या मौलानांचं वक्तव्य कुठेतरी त्या खेळाडूच्या मनावर परिणाम करणार असू शकतं किंवा त्याच्या फॅमिलीवर याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आपण समाजात राहतो तर त्यांच्या याच्यावर निगेटिव्ह होऊ शकतं ना. तेच आता जे मोहम्मद शमी त्यावेळेस त्याला गरज पडली त्यामुळे त्यांनी ज्यूस पिला, पाणी पिला. आता मे बी न्यूझीलंडच्या मॅच मध्ये तो ज्यूस पिताना, पाणी पिताना विचारही करू शकतो की बाबा माझ्यावर कॅमेरा असतील, मी पिऊ का नको पिऊ. मग ह्या गोष्टी बोलताना त्या मौलानाने काळजी घेतली पाहिजे ना. अशा मौलानांना धुवून काढलं पाहिजे, बिलकुल सोडलं नाही पाहिजे मी म्हणतो. आणि ते मुस्लिमांनी केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण अशा लोकांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे मुस्लिम कार्यरत आहेत त्यांच्या कार्यशैलीवर प्रभाव पडतो. त्याच्यामुळे त्यांना धुवून काढणं गरजेचं आहे. आणि आपण धुवून काढलं 2 दिवस. किंवा मग अशांमुळे एक दृष्टिकोन देखील बदलतो बघण्याचा, की बाबा एक टार्गेट करणारे जे लोक असतात त्यांना एक संधी आयतं खोलीत मिळतं यांच्या हातात. त्यांचा उद्देशच तो आहे ना ऍक्च्युली. त्या सगळ्या गोष्टी करून माध्यमांमध्ये आपण सतत सक्रिय राहणं. आणि असे कितीतरी लोक आपण पाहतोच आहे की सुपारी घेतल्यासारखे वक्तव्य करतात आणि त्याच्यामुळे मुस्लिम समाज देखील अडचणीत होतो. आपण म्हणतो की एकीकडे फक्त हिंदुत्ववादीच काहीतरी वक्तव्य करतात आणि इथल्या बहुजन समाजाचा वेळ वाया घालवतात. तसे मुसलमानांमध्ये पण आहेत हे मौलाना. ह्यांनी काय केलंय? गेल्या 2 दिवसापासून मुसलमानांचा वेळ वाया घालवलाय. काय केलं यांनी? मला एक सांगा की एक प्रकारे अनेक मौलानांकडून असं वक्तव्य केलं जातात की 2 मुलं जन्माला घाला, 4 मुलं जन्माला घाला किंवा मुलं जन्माला घाला, संख्या वाढवा. आणि त्याचा कुठेतरी
इतर लोक प्रचारासाठी वेगळा वापर करतात, निगेटिव्ह इम्पॅक्ट पसरवण्यासाठी. तर याबाबत नेमकं काय सांगाल? असं काही कुठे आहे का नमूद की बाबा इतकी मुलं जन्माला घातलीच पाहिजे? म्हणजे अशी वक्तव्य दुसऱ्या समुदायाकडूनही येतात, त्याबद्दल दुमत नाही, पण असं काही आहे का की असं काही करा? एक लक्षात घ्या, 1400 वर्षापूर्वीची या जगाची लोकसंख्या किती होती? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज या देशाची जगाची लोकसंख्या ही 800 कोटी आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. 140. साधारण तुम्ही देश स्वतंत्र व्हायच्या वेळी 1955च्या वेळी जर गेलात तर या देशाची लोकसंख्या 55 कोटी होती. आता तुम्ही जर साधारण 1400 वर्षापूर्वी गेला तर जगाची लोकसंख्या मी म्हणतो 5 कोटीच्या वर नसेल, जगाची बरं का. त्या काळामध्ये लोकवस्ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती. घरं कमी असायची आणि जागा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असायच्या. आणि त्या काळामध्ये हे फॅमिली प्लॅनिंग वगैरे या सगळ्या गोष्टी लोकांना सुचत नव्हत्या ना. वैयक्तिक आयुष्य म्हणा, मला माझं आयुष्य काहीतरी जगायचंय आणि काहीतरी एक्सप्लोअर करायचंय, हा विचार त्या काळामध्ये एवढा उदात्त स्वरूपामध्ये धारण झालेला नव्हता जगभरामध्ये. त्याच्यामुळे त्या काळामध्ये काय व्हायचं की लोक जे आहेत ती कितीही अपत्य जन्माला घालायची, कारण तो विषयच त्या काळामध्ये नव्हता ना, फॅमिली प्लॅनिंग. आता 1400 वर्षापूर्वी तो विषय नव्हता म्हणून या काळामध्ये तुम्ही तो आणू शकत नाही, अशातला भाग नाही ना. आज परिस्थिती अशी झालेली की एक एक इंच वरून भांडणं असतात, जागेवरून पार्किंग वरून भांडणं असतात, सिग्नलवर भांडणं असतात, लोकांना रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाहीये. लोकसंख्या एवढी मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढली. जर आपण माणसानेच बरं का आउट ऑफ द बॉक्स जाऊन माणसाकडे झुरळ किंवा उंदराच्या दृष्टीने पाहिलं तर आपली लोकसंख्या झुरळ आणि उंदरासारखीच झालेली. आणि ह्या एवढी लोकसंख्या माणसाची वाढत असताना कुठल्याही धर्मियांनी लोकसंख्या वाढवा, विशेष करून भारतासारख्या देशामध्ये, असं गाढवपणाची वक्तव्यच करू नये, धर्माच्या आधारावरही करू नये आणि धर्म नाकारून देखील करू नये, मी तर म्हणतो. माझा अजून एक असा प्रश्न आहे की असं म्हणतात की कुराणमध्ये ठीक आहे, व्याजाचा जो विषय आहे की व्याज घेणं हराम म्हटलेलं आहे. आजच्या काळात हे कसं लागू होतं? तुम्ही याला समर्थन करतात का, किंवा तुमचं मत याच्यावर काय आहे? एक पहिलं लक्षात घ्या, परत मी तेच म्हणतो की 1400 वर्षापूर्वीचा जो काळ होता तो काळ तेवढा ऑर्गनाईज झालेला नव्हता. तो काळ समजतंय, पैगंबर साहेबांनी त्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला. आता ऑर्गनाईज करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी पाहिलं की लोक जे आहेत ते व्याजाच्या माध्यमातून लोकांचं शोषण करायचे, ठीक आहे, आणि शोषण करताना मग त्यांच्यावर अन्याय वगैरे करायचे, या सगळ्या गोष्टी करायच्या. आता हा झाला 1400 वर्षापूर्वीचा काळ. आता आजचा काळ जर पाहाल तर फायनान्स इंडस्ट्री, या फायनान्स इंडस्ट्री शिवाय तुमचं पान देखील हलत नाही. आज एखाद्या माणसाला कुठली गोष्ट घ्यायची म्हणलं की लोन घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टी अनिवार्य झालेल्या आहेत. दोन्ही गोष्टी. आज कुठला मौलाना जरी मशिदीमध्ये जरी म्हणत असाल की ब्याज लेना और देना हराम आहे, मी म्हणतो की त्याच्या घरामधले एखादं वाहन, एखादं इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा काहीही म्हणा, त्या सगळ्या गोष्टी त्याने विदाऊट फायनान्स जे आहे ते न करता त्याने आणलेल्या देखील नसतील. त्यामुळे तो जो काही नियम आहे त्या नियमामध्ये शोषण कुठं होतंय नक्की, त्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. म्हणजे शोषणाला अनुसरून जर काही असेल तर त्या गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजेत, चुकीच्या आहेत. मात्र आज परिस्थिती अशी आहे की काही लोक 2 लाख रुपये, 4 लाख रुपये, 50-50 लाखाचं लोन करतात. आता ते लोन केल्यानंतर ते व्यावसायिक लोन करतात आणि व्यवसायातून ते करोडो रुपये कमवतात. मग आता फायनान्सच्या ज्या कंपन्या त्यांनी त्यांच्याकडून काही घेऊ नये का, हा एक प्रश्न आहे. आर्थिक प्रगती थांबेल, खुंटेल. आर्थिक प्रगती तुम्ही फायनान्स इंडस्ट्रीला पर्याय उपलब्धच करू शकत नाही. फायनान्स इंडस्ट्री हे या जगाचं वास्तव आहे. आज देशांकडून जे आहे ते कर्ज घेतात, देशांकडून. माणसांची कर्ज तुम्ही सोडून द्या. तर या सगळ्या गोष्टींमध्ये फायनान्सची जी इंडस्ट्री आहे ती ऑर्गनाईज झाली पाहिजे. या इंडस्ट्रीपासून देखील मुस्लिम समाज जो आहे या पद्धतीच्या वक्तव्यांनी म्हणा किंवा या पद्धतीनं जे त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं त्याच्यामुळे मागासलेले राहिलेले आहे. तरी देखील आज मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक सारखी बँक आहे उभी, ज्याच्या साधारण एक 2500 शाखा ज्या आहेत त्या महाराष्ट्रभरामध्ये आहेत. तर अशा पद्धतीच्या देखील बँक उभे राहतात, ते लोन देखील देतात आणि लोन इंटरेस्टवर देतात ते. मग या गोष्टी काय बरं, बँकेचं नाव काय आहे, मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक, ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फायनान्स इंडस्ट्रीला काही पर्याय नाहीये. फायनान्स इंडस्ट्री ही ऑर्गनाईज असावी, त्याच्यातून शोषण होता कामा नये, याच्याकडे निश्चितच लक्ष दिलं पाहिजे. मात्र त्या गोष्टी परिपूर्णपणे समाजासाठी काहीतरी हराम ठरवण्याचा जो काही प्रयत्न या काळामध्ये केला जातोय त्या गोष्टी बरोबर नाही. मला असं म्हणायचं आहे की अनेकदा अनेक चिथावणीखोर वक्तव्य केली जातात. ही काही लॉबी वगैरे सक्रिय असते का, किंवा याच्यावर मुस्लिम जे समाज सुधारक असतात यांच्याकडून काही वचक नाही बसवला जात का, किंवा मग समाज सुधारकांना धमक्या येतात का की बाबा एखादी व्यक्ती जर समाज सुधारण्याचं कार्य करतोय, 4 लोकांना शिक्षित करतोय, तर
त्यांना धमक्या येतात का कसं आहे, कट्टरतावादी लोकांकडून म्हणा? एक लक्षात घ्या, कट्टरतावादी लोकांना जे आहे ना, काही करण्याची आवश्यकता नसते. ते काय करतात, त्यांच्याकडे धर्माची विंग आहे. त्या धर्माच्या विंगमध्ये ते काय करतात, आम्ही या या परिप्रेक्ष्यातून गेलोय, आम्ही मौलाना बनलोय, आम्ही आलम बनलोय, आम्ही मुफ्ती बनलोय, आम्ही त्या ठिकाणी जातो आणि मग त्या ठिकाणी आम्हाला काय बोलायचंय हे आम्ही ठरवतो आणि त्याच्या माध्यमातून ते समाजाला जे आहे ते वारंवार कट्टर बनवण्याचा प्रयत्न करतात आणि ते जे काही शिकलेले आहेत त्याच्या पलीकडे समाजाला देखील शिकू देत नाहीत ते. वास्तवात ह्याची चिकित्सा झाली पाहिजे, नाविन्याच्या अनुषंगाने चिकित्सा झाली पाहिजे. आता ती चिकित्सा कोण करतात, मग ते सुधारणावादी करतात. मग सुधारणावादी चिकित्सा करत असताना जे धर्मांध लोक आहेत, ज्या धर्मांध लोकांनी त्यांची जी काही लॉबी बनवलेली आहे त्यांचे विचार प्रसारित करून, त्या लोकांचा इम्पॅक्ट सुधारणावादी विचार मांडणाऱ्या लोकांवर पडतो. मात्र त्याही परिस्थितीमध्ये सुधारणावादी लोकांनी त्यांना ज्ञानी करणं हे त्यांचं काम आहे. थोडक्यात मला असं सांगा की जसं तुम्ही आता म्हणलात की लोक कुराण वाचतात, त्या भाषेत वाचतात, अर्थ समजून घेत नाही. मौलानांच्या बाबतीत ते लागू पडतं का? म्हणजे तेही कुराण वाचतात, तेही अरबी मध्ये वाचतात, मराठी अर्थ किंवा त्याचा भावार्थ ते समजून घेतात का नाही? असे खूप कमी मौलाना आहेत. ह्याच्यामध्ये आलिम वगैरे जे आहेत, मुफ्ती वगैरे जे आहेत, त्यांना अर्थ माहीत असतो, मात्र तेही पूर्णपणे अर्थ सांगत नाहीत. खूप कमी, म्हणजे मी तर म्हणतो बोटावर मोजणे इतकेच लोक असतील जे कुराणाचा संक्षिप्त स्वरूपामध्ये मशिदीमधून अर्थ सांगत असतील, असे खूप कमी आहेत. आता अलीकडे थोडंफार वाढले, कारण आम्ही सलग त्या गोष्टींवर टीका करत असतो, म्हणून मग काही मशिदींमधून आम्हाला सांगितलं जातं की बुवा आम्ही आमच्या तिथे जे आहे ते कुराण त्याची तफसीर म्हणजे अर्थ जो आहे तो अन्वय अर्थ देखील सांगत असतो. मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असं म्हणतात, याला मुख्यतः काय कारण असू शकतं? कमी का? शिक्षणाचा तेवढा प्रसार का नाही झाला? का शिक्षणाला महत्त्व देण्यात कुठेतरी कमी पडले असं म्हणता येईल? कसं आहे, मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं जे प्रमाण आहे त्याची कमी असण्याचं प्रमाण, ह्याची 2-3 कारणं. एक तर अनास्था आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक क्षेत्रात आहे. तुम्ही पाहाल की मुस्लिम समाजामध्ये तुम्हाला फळं विकणारी, काहीतरी गॅरेजचं काम करणारी, त्याच्यावरून चिडवले देखील जातं, मात्र ते चिडवण्याचे विषय नाही, त्याच्यातून ते भरपूर पैसे कमवतात. चिकनची दुकानं असतात, वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये ते लोक सक्रिय असतात. मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या डोक्यामध्ये जे न्यूनगंड म्हणा किंवा एक गैरसमज बसतो की शिकून करायचंय काय, करायचं ठीक आहे, पैसाच कमवायचा तर शिकून करायचंय काय, हा एक न्यूनगंड असतो. दुसरी गोष्ट अशी की बहुतांश मुस्लिम समाजाची जी आर्थिक परिस्थिती आहे ती ढासळलेली आहे आणि त्याच्यामुळे शिक्षण घ्यायचं म्हणल्यानंतर त्याला पैसा खर्च करण्याची देखील तयारी नसते. त्याच्यामुळे प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर बऱ्याच जणांची शिक्षण जे आहेत ती बंद होतात. मात्र अलीकडे जे आहे ते मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू वाढत चालले. त्यातही मुस्लिम समाजामध्ये मुलांपेक्षाही जास्त मुलींचं जे शिक्षणाचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, असा आमचा एक निष्कर्ष आहे आणि हळूहळू ते वाढत जाईल. हे प्रबोधनाचे विषय आहेत. त्याच्याकडे एक काय म्हणतात की आपुलकीच्या अंगाने पाहून आपण काय करतो की बऱ्याचदा टीकात्मक अंगानेच पाहतो की हे शिकलेलेच नसतात, हे असेच असतात. मला म्हणायचं काय, आपल्याला त्यांच्यामध्ये बदल घडवायचा आहे की आपल्याला त्यांचा द्वेष करायचा हे आधी ठरवा. जर त्यांच्यात बदल घडवायचा तर त्यांना आधी प्रेमाने जवळ घ्या, आपुलकीने जवळ घ्या. आपुलकीने जर जवळ आपण घेतलं तर त्यांच्यातल्या ज्या 2 चुकीच्या गोष्टी आहेत त्याही आपण त्यांना व्यवस्थित समजून सांगू शकतो. लहान कुटुंब पद्धती आणि मोठी कुटुंब पद्धती, आता कुठेतरी कुटुंब पद्धती लहान करण्याची वेळ आली का, जेणेकरून सगळ्या सुखसुविधा व्यवस्थित मिळतील? 100% आलेलीच आहे आणि ह्या गोष्टीची जाणीव मुस्लिम समाजाला देखील आहे. झालेली बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहाल की एक मुलगी झाल्यावर देखील ऑपरेशन करणारे लोक आहेत, जे एका मुलीवर बास म्हणतात. मला 2 मुली आहेत, ठीक आहे, आता माझ्या भावाला एकच मुलगा आहे. असे कित्येक कुटुंब आहेत की जे म्हणतात की बाबा 1 किंवा 2 बास झालं, असा विचार करणारे लोक आहेत. पण त्या पद्धतीने त्याचा प्रचार आणि प्रसार देखील केला जात नाही, हे लक्षात घ्या. आपल्या तिथं लोकसंख्या नियंत्रणासाठी कुठला प्रसार आणि प्रचार होतो? केंद्र सरकारकडून होतोय. आता या गोष्टी तुम्ही साधारण मी तुम्हाला सांगतो 1990 वगैरेच्या काळामध्ये होत होत्या. एक काचेची बरणी असायची, तुम्हाला माहिती का नाही मला नाही माहिती ती ऍडव्हर्टाईज. त्यात टमाटे टाकायचे, पहिला 1, 2 आणि तिसरा टमाटा टाकून झाकण लावायचे, तो तिसरा टमाटा फुटून जायचा आणि मग ते म्हणायचे 1 किंवा 2 बस, अशी एक ऍडव्हर्टाईज असायची लोकसंख्या नियंत्रणाची. आता तशा जाहिराती आहेत? लोकसंख्या नियंत्रणाच्या जाहिरातीच नाहीये. मग लोकसंख्या नियंत्रणाचं जर तुम्ही महत्वच पटवून देणार नाही आणि लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत एकाच कुठल्या तरी समाजाला टार्गेटच करत बसाल नुसता राजकीय हेतू मनामध्ये बाळगून, तर लोकसंख्या नियंत्रण कशी होणार? लोकसंख्या नियंत्रण याच्यासाठी केलं पाहिजे कारण सार्वजनिक सुविधांवर लोड येत चाललाय मोठ्या प्रमाणामध्ये, ठीक आहे. जशी जशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे तशी तशी शेतीच्या जागा देखील वाढवाव्या लागत आहेत, जंगले कापली जात आहेत.
लोकांना घरं बांधण्यासाठी जागा मिळत नाहीये, ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये लोकांना राहण्यासाठी जागा पुरत नाहीये. या सगळ्या गोष्टींमुळे आपण लोकसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे, या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आपण. मदरशांमध्ये जे धार्मिक शिक्षण दिलं जातं, आता मदरशांविषयी अनेक ठिकाणी गैरसमज असतात, काही लोक चुकीचं नेरेटिव्ह पसरवतात. त्यामागचं नेमकं सत्य काय आहे? मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणाव्यतिरिक्त दुसरं व्यावसायिक म्हणा किंवा दुसरं सामाजिक शिक्षण पण मिळतं का? काही मदरसांमध्ये मिळतंय, काही मदरसे हे याला विरोध देखील करतात. आता काही माझ्याकडे असे मदरसे आहेत ज्यांचे संविधानाची कलम देखील पाठ आहे. काही मदरशांमध्ये मुलांचे भगवद्गीता देखील पाठ आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मराठी शाळांमध्ये पण असे विद्यार्थी मिळणार नाहीत, असे काही मदरसांमध्ये मिळतात, माझ्या संपर्कामध्ये आहेत, नाहीत अशातला भाग नाहीये. पण बहुतांश मदरशांमध्ये या गोष्टी होत नाहीत. अशा गोष्टी आहेत की त्याला आपण म्हणतो की दुनियाई शिक्षण, त्याला आम्ही म्हणतो की जे भौतिक शिक्षण आहे त्या भौतिक शिक्षणापासून अलिप्त आहेत मदरसा. ते कुराण, कायदा, हदीस याच्यामध्येच अडकून पडलेले आहेत. आणि त्याच्या मागचं कारणही हे आहे की जे मौलाना, जे आलिम, जे मुफ्ती, जे काही तुम्ही सगळे पाहताय ते सगळे मदरशामधूनच आलेले असतात. तुमच्याच प्रश्नाला अनुसरून एक प्रश्न आहे, मदरशांना मग या गोष्टीतून बाहेर काढण्याची गरज आहे का? म्हणजे जेणेकरून पुढची पिढी जी येते आपली, त्या पिढीला कुठेतरी दुसरं शिक्षण पण पोटा पाण्यासाठी देणं गरजेचं आहे का, असं वाटतं का तुम्हाला? अहो, मग ते करण्यासाठी प्रयत्न हे शासनाने केलं पाहिजे ना. शासनाने कसं केलं पाहिजे? मला सांगा, आजपर्यंत शासनाने किती मदरशांसोबत मिटिंगा केलेल्या आहेत? नाही केलेल्या. हे फक्त मदरशांविषयी द्वेष पसरवतात. मला म्हणायचंय काय की एखाद्या ठिकाणी जर प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे का त्याचा बोबाटा करत बसला पाहिजे? हे काय करतात, नुसता बोबाटा चालू असतो यांचा, मदरशामध्ये असं घडतंय असं घडतंय. अरे हो, घडतंय बाबा, मग करायचंय काय त्याचं ते बघ ना आधी. मदरशामध्ये जर धार्मिक शिक्षण दिलं जात आहे, धार्मिक शिक्षणाला आपला कुठलाही नकार नाहीये. भौतिक शिक्षणासाठी तुम्ही काय करताय? तुम्ही काय पावले त्याच्यावर उचलले? तुम्ही काय संवाद साधलाय त्याच्यासाठी? अल्पसंख्याक विभाग काय करताय? याच्यावर कोणीच लक्ष देत नाही. तुम्ही अल्पसंख्याक विभागाचा विषय काढला. आपला अल्पसंख्याक जो विभाग असतो त्याला त्या समुदायाचा एखादी व्यक्ती मंत्री म्हणून देतात. खरंच इम्पॅक्ट करतो का हा? तेवढ्या खोलवर पोहोचतो का? योजना तेवढ्या खोलवर पोहोचतात का? नाही पोहोचत. तेवढ्या योजना जर खोलवर पोहोचल्या असतात तर आज मुस्लिम समाज जो आहे तो सर्वात जास्त उन्नत समाज असतो. एखाद्या समाजामध्ये जर योजना पोहोचत नाही तर ह्याची जबाबदारी कोणाची असते? शासनाची असली ती पाहिजे. शासनाची जबाबदारी असते. आणि आपण शासनालाच त्याच्यासाठी जे आहे ते प्रश्न विचारत असतो आणि जबाबदार देखील धरत असतो. मात्र ते होत नाहीये. मग ह्याचा अर्थ ते पोहोचत नाहीत. का पोहोचत नाहीत? जाणीवपूर्वक पोहोचत नाहीत. आपण जे कुराण वाचतो, या कुराण मधला असा म्हणजे कोणता संदेश तुम्ही देऊ इच्छिता की बाबा कुराण काय सांगतं? थोडक्यात कुराण म्हटलं म्हणजे अनेक गैरसमज पसरवले जातात. कुराण नेमकं काय सांगतं? कुराण जे आहे ते न्याय, समता आणि बंधुता शिकवतं. मात्र ते कुठल्या व्यक्तीला शिकवतं? ज्याची सद्सद विवेक बुद्धी जागेवर आहे त्या व्यक्तीला कुराण न्याय, समता आणि बंधुता शिकवतं. आज जगभरामध्ये असे देखील लोक आहेत जे कुराण वाचून जे आहेत ते बॉम्ब ब्लास्ट देखील करतात. असे लोक आहेत. ठीक आहे, आपण काय कुठल्या गोष्टी नाकारणार नाही का? आपण काय नुसतं चांगलं 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 गोड गोड बोलायचं ह्या पद्धतीने नाही चालणार आहे. असेही लोक आहेत जे कुराणाचे काही गोष्टी सांगतात आणि जिहाद करायचा आणि शस्त्र उचलतात. मात्र करोडो असे अब्जावधी लोक आहेत जे कुराण वाचून जे आहे ते चांगल्या मार्गावर देखील चालतात, जे आपल्या भाकरीचा एक तुकडा जो आहे तो समोरच्या माणसाला देतात. कोरोनामध्ये जर आपण पाहाल की मुस्लिम समाजाने जे आहे ते जीवाची देखील पर्वा न करता आणि लसही न घेता मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सामाजिक कार्य केलेले आहे आणि त्यांनी जीवाची पर्वा देखील केलेली नाही. आणि मुस्लिम समाज हा त्या बाबतीमध्ये पुढे आहेच. त्याच्यामध्ये तुम्ही इहलोकवादी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे हा समाज मृत्यूला घाबरत नाही, याच्या बाबतीत काहीही दुमत नाहीये. मात्र ते मृत्यूला न घाबरणे कुठे आणायचं, कुठे ती शक्ती लावायची, हे सर्वकषपणे विचार करणं खूप जास्त म्हणजे आपला निडरपणा कुठे दाखवायचा, निडरपणा कुठे दाखवायचा नक्की, या गोष्टी ज्या आहेत याचा सारासार विचार करणं गरजेचं आहे. कुराण वाचताना मी परत एकदा सांगेल की कुराण वाचताना आधी पैगंबर साहेबांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. ज्या ज्या आयात कुराणमध्ये आलेल्या आहेत त्या त्यावेळी अरबमधली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय होती, पैगंबरांसोबत त्यावेळेस काय घडलं, किंवा पैगंबरांसोबत जे त्यांचे सहकारी होते त्या सहकाऱ्यांसोबत काय घडलं, या सगळ्या गोष्टींचा आढावा आधी घेतला पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टीचा आढावा घेता त्यावेळी तुम्हाला त्या आयातचा खरा अर्थ कळतो. आणि मग ती आयात खरंच या काळामध्ये लागू होईल का बाबा, का नाही होणार, याचा विचार तुम्हीच करता. पण हे तुम्ही कधी करणार? ज्यावेळी कुराण तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये वाचणार. आता कुराणामध्ये गुलाम पद्धतीचा उल्लेख देखील आहे, गुलाम स्त्रियांचा देखील उल्लेख आहे. मात्र त्या गुलाम स्त्रियां आता लागू होणार आहे का?
कुठेही लागू होणार नाही, कारण गुलाम ही पद्धत साधारण 150-200 वर्षापूर्वी संपुष्टात बंद झालेली, संपुष्टात आलेली. मग ती आयात तुम्ही लागू करू शकता का? नाही करू शकत, तर ते बंद झालेले आहे ते. थोडक्यात बुरखा पद्धत नेमकी काय असते? महिलांवर अन्याय करणारी नाही का बुरखा पद्धत, असं तुम्हाला नाही वाटत का? एक लक्षात घ्या, बुरखा कशामुळे आला त्या काळामध्ये, त्याचा आधी मी ते थोड्या वेळापूर्वी जे बोललो की पैगंबर साहेब ज्यावेळेस इस्लामचा प्रसार आणि प्रचार करत होते त्यावेळी अरबमधले काही पैगंबर साहेबांचे जे विरोधक होते ते पैगंबर साहेबांच्या पत्नींना त्रास द्यायचे, ठीक आहे, आणि ते काही त्यांच्या खाजगी गोष्टी करायला गेले की त्यांच्या मागे जायचे, अशी परिस्थिती होती. तर त्यावेळी कुराणमध्ये जे आहे ती एक आयत आली की हे पैगंबर तुमच्या पत्नींना सांगा की त्या बाहेर जाताना त्यांच्या अंगावर अशा पद्धतीचं कापड घ्या की जेणेकरून त्यांना तुमचे विरोधक ओळखणार नाही आणि ते त्यांना त्रास देणार नाही. ही एक आयत कुराणामध्ये आहे, ठीक आहे. आणि दुसरी आयत जी आहे ती आयत त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या नातेवाईकांच्या समोर पडद्यामध्ये यायचंय किंवा कुठल्या नातेवाईकांच्या समोर पडद्यामध्ये नाही यायचं, अशा 2 आयती कुराणमध्ये आलेल्या आहेत. मात्र या दोन्ही आयातींचा जर तुम्ही अभ्यास केला तर ही कालसापेक्ष आयत आहे, कालसुसंगत, म्हणजे त्या काळाच्या अनुसरून जी परिस्थिती त्या काळामध्ये घडली त्याला अनुसरून आलेले आहेत. या काळामध्ये तुम्ही सर्वकषपणे सगळ्या ठिकाणी बुरखा घालून वगैरे काही गरज नसताना जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वावरत असाल तर मला वाटतं त्या गोष्टी अतिशय निंदनीय, अतिशय चुकीच्या आहेत. आणि या गोष्टी मुस्लिम समाजानेच एकत्र येऊन जे आहेत या कारवाई बंद करावी. करण्याच्या अनुषंगाने जे आहे ती पावलं उचलली पाहिजेत. बरं, ती पावलं उचलली जात नाहीत का? उचलली जातात. आपण पाहाल कझाकिस्तान, तझकिस्तान सारखे जे देश आहेत त्यांनी बुरखा आणि हिजाब जे आहेत ते बंद केलेलं आहे. आता बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी भारतात सारख्या देशातील मुस्लिम महिलांना मिळायला खूप म्हणजे फ्रीमध्येच मिळाल्या असं म्हणावं लागतील की ज्यावेळेस संविधान लागू झालं त्यावेळेस त्याच अनुषंगाने इथल्या हिंदू आणि मुस्लिम आणि सगळ्या स्त्रियांना जे काय आहे काय म्हणतात की त्याला स्वातंत्र्य जे आहे त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. मात्र अरबमधल्या स्त्रियांचा जर तुम्ही विचार कराल, ज्या अरबमध्ये स्त्रियांना जगामधल्या पहिल्या शिकणाऱ्या स्त्रियांपैकी या अरब स्त्रिया आहेत, ठीक आहे, तर त्या स्त्रियांना ड्रायव्हिंग करण्याचं जे लायसन आहे तो 2018 मध्ये मिळतं, ठीक आहे, आणि नोकरी करण्याची जी संधी आहे ती 2022 पासून मिळते. आता तिथले जे प्रिन्स आहेत, प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, ते आलेले आहेत आणि ते म्हणाले की अरबच्या स्त्रिया ठरवतील की अरबच्या स्त्रियांनी काय परिधान करायचंय. हे पण विधान चांगलंच आहे. जर चांगलंच आहे. एखादी महिला स्वेच्छेने जर बाबा बुरखा वगैरे घालत असेल, नॉट कव्हरिंग अ फेस, बरं का, कव्हरिंग फेसला आपण कधीही समर्थन करू शकत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की तर जर बुरखा वगैरे त्या सगळ्या गोष्टी घालत असेल तर त्याचं समर्थन आहे, कारण तो पोशाख स्वातंत्र्याचा भाग आहे. जसं आपण एखादी महिला वन पीस म्हणा किंवा काही कुठल्याही पद्धतीची साडी घालते म्हणा किंवा जे काही परिधान करतात तसं त्यांना स्वातंत्र्य आहे, तसं त्यांनाही स्वातंत्र्य आहे. मात्र ते स्वातंत्र्य खरं आहे का याची पण समीक्षा झाली पाहिजे. का बाबा लादलं गेलेलं आहे की ये अपने में ऐसा पहनना पडता है और ये अल्लाह का हुक्म है, या पद्धतीनं चाललंय का? म्हणजे काय खावं आणि काय घालावं हा वैयक्तिक विषय वैयक्तिक विषय, पण त्या लेवलपर्यंत महिलांनाही नेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण फेस कव्हरिंगचा का आपण त्या गोष्टीवर विरोध करतो किंवा आपण का नको म्हणतो? कारण आज अशी परिस्थिती झालेली आहे की कित्येक असे गुन्हे जे आहेत ते बुरखा घालून केले जातात. सोन्याच्या दुकानामध्ये चोरी वगैरे म्हणा, काही ठिकाणी हल्ले वगैरे केले जातात. मात्र या सगळ्या गोष्टी करणारे जे आहेत त्यातले 99% ज्या आहेत त्या महिला म्हणा किंवा त्याच्यात पुरुष देखील असतात, ते मुस्लिमच नसतात. म्हणजे चुकीचा वापर केला जातोय. आज गुजरातमध्ये रिपोर्ट आलाय कालचा, तिथं काहीतरी 300 माणसांना धरलंय जे बुरखा घालून जे आहेत ते क्राईम वगैरे करतात आणि ते मुस्लिम नाहीयेत. मग याचा गैरवापर होतोय ना. मग त्याच्यामुळे फेस कव्हरिंगला जे आहे ते आपण पूर्णपणे विरोध केला पाहिजे. खरं तर त्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी आपण केल्याच नाही पाहिजेत. आणि याच्याही पलीकडे जाऊन ज्या महिलांना बुरखा नाकारायचा असेल, आपण मध्ये ते मौलाना मदनी वगैरे तर काहीतरी होते का आपकी अदालतमध्ये ते बोलले की महिलांनी काय घालायचंय काय नाही त्याचा विचार महिलांनी केला पाहिजे. बरं, ठीक आहे, तो तुम्ही तिथं बोलताय, पण या गोष्टी तुम्ही मशिदीमध्ये बोलू शकता का? तुम्ही या गोष्टी मशिदीमधून बोलल्या पाहिजेत की महिलांना देखील पोशाख स्वातंत्र्य आहे, त्यांना जे काही परिधान करायचे ते त्या पद्धतीनं परिधान करू शकतात. याच्याही पलीकडे जाऊन की कित्येक असे लोक आहेत जे सरकारी नोकरीमध्ये महिला काम करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, त्या ठिकाणी जाऊन त्यांना बुरख्याचे महत्व काय म्हणून अशी पुस्तकं देणारी लोक आहेत.
म्हणजे एखादी जर संस्था असेल आणि तिचा तो पोशाख नसेल तर तिथे काही आवश्यकताच नाही. नाहीच गरज ना. मध्ये त्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये काहीतरी झाल्या गोष्टी की बाबा त्या शाळेचा एखादा ड्रेस कोड आहे, तो ड्रेस कोड फॉलो करा, एवढाच विषय असतो तिथं. तिथं काय इतर धर्मीयाच्या मुली वगैरे काय काष्टा वगैरे काय नवारी वगैरे घालून येत नाहीत ना त्या. बरोबर. मग तुम्ही पण जो त्या शाळेचा किंवा कॉलेजचा ड्रेस कोड आहे तो ड्रेस कोड फॉलो करा, एवढाच विषय. आणि ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं मी काही वक्तव्य करतोय याचा काहीतरी अभिमानही बाळगण्याची गरज नाहीये. आणि हे वक्तव्य केल्यामुळे कोणी चिडण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टी सामान्य आहेत. त्या सामान्य आपण का ठेवत नाही? मला हा प्रॉब्लेम म्हणजे मला या गोष्टीचा त्रास होतो सगळ्यात जास्त. नॉर्मल ठेवल्या पाहिजेत या गोष्टी, की ड्रेस कोड आहे, ड्रेस कोड फॉलो करा, दॅट्स इट. तुम्ही हा जो सुधारणेचा वसा नेताय, प्रगत फुलेंचा वसा तुम्ही नेताय, कधीपासून तुम्हाला वाटलं की इकडे वळावं किंवा आपल्या समाजाला गरज आहे या गोष्टींची? तुम्हाला कधी रिअलाइज झालं या गोष्टी? आता हे एक्झॅक्ट आपण असं बोलू शकत नाही की बाबा हे रिअलाइज कधी झालं, कारण की आधीपासूनच ज्या चुकीच्या गोष्टी वगैरे होत्या त्या गोष्टींवर आपण सडाडून टीका या करतच होतो. साधारण 2010-11 सालपासून आपण या गोष्टी करतच आहोत. तब्बल तुम्हाला आता 14 वर्ष होत. 15 ते 16 वर्ष झालं आपण या गोष्टींवर करतोच. वेगवेगळ्या विषयांवर आपण जे आहे ते बोलत असतो. मात्र सुरुवात जर कृतीशील म्हणाल तर आपली आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी याच्यापासून सुरुवात आपली झाली, की ज्याचं आता यावर्षी हे 12वं वर्ष राहील आपलं. तर त्या आर्थिक कुर्बानीच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा हे सांगितलं की कुर्बानी जी आहे ती प्रतिकात्मक असते. तर कुर्बानी ही प्राण्याची देणंच गरजेचं नाहीये. त्याच पैशाने आपण जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य म्हणा, काही विद्यार्थ्यांच्या ज्या शाळेच्या कॉलेजच्या फीज वगैरे आहेत म्हणा, त्या आपण भरू शकतो आणि आपण केले. साधारण रमजान महिन्यातला जो जकात शिक्षणासाठी उपक्रम आहे, बकरी ईद मधला आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी उपक्रम आहे, या दोन्ही उपक्रमातून 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत झाली की आतापर्यंत आपली. आता तुम्ही जो रमजानचा जकातचा उल्लेख केला त्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. जकात ही कन्सेप्ट काय आहे की रमजान महिन्यामध्ये ऍक्च्युली जकात वर्षभरामध्ये तुम्ही कधीही काढू शकता. मात्र मुस्लिम समाजामध्ये जकात काढण्याची जी ही आहे परंपरा म्हणा किंवा एक ट्रॅडिशन म्हणा, ते रमजान महिन्यामध्ये जकात पे करतात. जकात पे करण्याचं कसं आहे की तुम्ही वर्षभरामध्ये सगळे खर्च वगैरे करून तुमच्याकडे जी काही सेव्हिंग राहते, ठीक आहे, आणि तुमच्याकडे काही मालमत्ता वगैरे असेल तर त्या मालमत्तेच्या आणि त्या सेव्हिंगच्या 2.5% जी रक्कम आहे ती रक्कम तुम्ही जकातसाठी देऊ शकता. धार्मिक कार्यासाठी काहीतरी नाही, धार्मिक कार्यासाठी देऊ लोकोपयोगी शकता. कार्यासाठी. हे धार्मिक कार्यासाठी देऊ शकता हा आधीचा विचार होता. आता तो विचार आपण बदलून टाकला की हा विचार, हे जे पैसे आहेत हे समाज उपयोगी लोककल्याणासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणून आपण जकात शिक्षणासाठी देखील उपक्रम आणला. त्याच्या माध्यमातून देखील आपण विद्यार्थ्यांना जे आहे ते मदत आपण करतो. आता जकात शिक्षणासाठी आपण उपक्रम आणलाय तर आपण जकात व्यवसायासाठी देखील उपक्रम आणू शकतो. ठीक आहे, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी या पैशाच्या माध्यमातून उभ्या होऊ शकतात. गरज नाही ना की हे पैसे फक्त मदरशांना मशिदींनाच जावे. शैक्षणिक संस्था उभ्या करा आणि तुम्ही करू शकता. फक्त बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की कृतीशील काही 2 पावलं जर उचलली. विरोध होतो, विरोध कुठल्या गोष्टीला होत नाही, विरोध प्रत्येक गोष्टीला होतो. तर त्या गोष्टी बाजूला ठेवून मला असं वाटतं की या दिशेने आपण पावलं उचलली पाहिजेत. तुम्ही काय संदेश द्याल आजच्या मुलाखतीतून बाबा सर्वसामान्य लोकांना, की कुराण विषयी काही संदेश देऊ इच्छिता का तुम्ही? मी फक्त कुराणविषयी नाही संदेश देऊ इच्छित. माझं असं म्हणणं आहे की जो कुठला तुम्ही धर्मग्रंथ फॉलो करता बुवा, तो धर्मग्रंथ आधी तुम्ही वाचा, तुमच्या भाषेमध्ये वाचा तुम्ही, ठीक आहे. त्याच्यात काय लिहिलंय ते तरी समजून घ्या. आपण एखाद्या गोष्टीचा उगाच अभिमान बाळगत असतो. आता बहुतांश मुस्लिम समाज जे आहे की मुस्लिम असण्याचा अभिमान बाळगतात. मग त्यांना म्हणतात कुराणात काय लिहिलेलं आहे माहिती आहे का? ते म्हणतात नाही माहिती. मग कसं काय अभिमान बाळगतात? मग म्हणतात की उसको तो यकीन बोलते, की यकीन करणं जो हे डोळे बंद करून विश्वास डोळे बंद म्हणजे अंधानुकरण करा ह्याचा देखील प्राऊड जो आहे तो फील होतो. प्राऊड बऱ्याच जणांना अभिमान वाटतो आणि असे सगळ्याच समाजामध्ये लोक आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की अंधानुकरण करू नका. कोण काय सांगतंय, पैगंबर शेख काय सांगतोय, एवन मौलाना काय सांगतात, या गोष्टी बाजूला ठेवा. तुम्ही स्वतः जो आहे त्या ग्रंथांचा अभ्यास करा, ग्रंथ वाचा आणि त्याच्यातून तुमच्या सत्सद विवेक बुद्धीमध्ये काय प्रकाश पडतोय त्याच्यावर चालण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एवढंच मला सांगायचं. पैगंबरजी, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी तुमचे आभार. धन्यवाद. आपण पुढच्या भागात पैगंबर शेख यांची वेगळ्या विषयावर कुराण रोजा संबंधितच नवीन एक मुलाखत घेणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी. धन्यवाद.